छत्रपती शिवाजी महाराज, मराठ्यांचे स्वराज्य आणि त्यांच्या समकालीन नोंदी यांचा मागील 100 ते 150 वर्षापासून भारतभर अभ्यास सुरू आहे. कित्येक संशोधकांनी, अभ्यासकांनी अनेक साधनांचा अभ्यास करत अपरिचित माहिती गोळा केली, मराठ्यांच्या इतिहासाची दुर्लक्षित बाजू समोर आणली. याच्यामध्ये अनेक परकीय प्रवाशांनी लिहिलेल्या डायऱ्या आहेत, पत्रे आहेत, नोंदी आहेत. हे सर्व काही या कामी आलं. हेनरी ऑक्झेंडनची डायरी असेल, स्टीफन उस्टिक, फ्रान्सवा मार्टिन, कॉस्मा दी गार्डा, हबर्ट डियागर, ॲबेकारी अशा कितीतरी परकीय लोकांची आपण नावं सांगू शकतो, जी प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना भेटली. यांच्यामधीलच एक नाव, असाच एक परकीय माणूस, त्याचं नाव निकोला मनुची. हा मनुची स्टोरिया दी मोगोर नावाचा एक ग्रंथ लिहितो. मुघल, मराठे, आदिलशाह, गोळकोंडा, कुतुबशाह आणि अशा कितीतरी इतर राजसत्तांविषयी सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अशा कितीतरी बाजूने तो या सर्व राज्यकर्त्यांचा आढावा घेतो. याच पुस्तकाची ही गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांना भेटलाय. नमस्कार, माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबिडूच्या छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष भेटलेल्या काही समकालीन व्यक्तींवर तयार करण्यात आलेली आहे सीरीज. इटलीच्या व्हेनिस शहराचा रहिवासी असलेला हा निकोला मनुची वयाच्या अवघ्या 14व्या-15व्या वर्षी गुपचूप भारतात पळून आला आणि मृत्यूपर्यंत तो भारतातच राहिला. भारतात आल्यानंतर त्यानं सर्वात पहिल्यांदा मुघलांचा राजपुत्र दारा शुको याच्या दरबारामध्ये काम केलं. तो तोफखानाचा प्रमुख म्हणून त्याच्या दरबारामध्ये कार्यरत होता. दारा शुको आणि औरंगजेब यांच्यामध्ये जे असं वारसायुद्ध झालं आणि दारा शुकोचं मुंडकं कापण्यात आलं. या दारा शुकोच्या मृत्यूनंतर निकोला मनुची मुघल दरबारामध्ये मिर्झाराजे जयसिंग यांच्या हाताखाली काम करू लागला. याच दरम्यान त्यानं वैद्यकीय शिक्षा पूर्ण केली आणि तो वैद्य म्हणून मिर्झाराजांच्या दरबारात राहू लागला. इसवी सन 1665 मध्ये मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये जो पुरंदरचा तह झाला, या तहाच्या वेळेस निकोला मनुची उपस्थित होता. पुरंदरच्या पायथ्यालाच त्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पहिल्यांदाच भेट झाली. या भेटीचं वर्णन करताना स्वतः निकोला मनुची हे लिहून ठेवतो, की माझ्यावर सोपवण्यात आलेल्या कामगिरीवरून मी परतलो. थोड्याच दिवसानंतर शिवाजीराजे माझ्या छावणीमध्ये दाखल झाले. जयसिंगच्या इच्छेप्रमाणे मी रोज रात्री त्याच्याशी गप्पा मारायला जात असे. त्यासोबत गंजिफा खेळत असे. एके रात्री जयसिंग, मी आणि त्याचा ब्राह्मण कारभारी आम्ही गंजिफा खेळत असताना शिवाजीराजे आमच्या तंबूत आले. ते आल्याबरोबर आम्ही सर्वजण उठून उभं राहिलो. एक अपरिचित आणि कधीही न पाहिलेला सुदृढ बांध्याचा तरुण अशा दृष्टीने शिवाजीराजांनी माझ्याकडे बघितलं आणि मी कुठल्या देशाचा राजा अशी जयसिंगकडे त्यानं विचारणा केली. मी एक फिरंगी राजा आहे असं ज्यावेळी जयसिंगनी शिवाजीराजांना सांगितलं, तेव्हा शिवाजीराजांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि शिवाजीराजे म्हणाले, "अनेक फिरंगी माझ्या नोकरीत आहेत, परंतु त्यांचा हा रुबाब नसतो." शिवाजीराजे आणि मी युरोपियन राजांविषयी वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करू लागलो. शिवाजीराजांची अशी समजूत होती, की युरोपमध्ये पोर्तुगालचा राजा हा सर्वश्रेष्ठ राजा आहे, त्याच्या एवढा दुसरा कुठलाही राजा मोठा नाही. मी माझ्या धर्माविषयीही शिवाजीराजांना सांगितलं. आंतरराष्ट्रीय पातळीवर काय-काय गोष्टी घडत होत्या, या सर्व गोष्टींची बित्तंबातमी बातमी ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विलक्षण प्रतिभेची ओळख याच मनुचीमुळे आपल्याला होते. पुढं मिर्झाराजे जयसिंगचा ज्यावेळेस दरबारात मृत्यू झाला, त्यावेळेस मनुची हा दक्षिणेत पळून आला. सुरत, दादरा नगर हवेली, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, गोवा, गोळकोंडा ते पॉंडिचेरी असा त्यानं प्रवास केला. या पूर्ण प्रवासामध्ये त्याला बऱ्याच लोकांची मदत झाली. त्यातील एक नाव होतं फ्रेंच गव्हर्नर फ्रान्सवा मार्टिन. हा मार्टिन आणि निकोला मनुची खूप खास मित्र होते. पॉंडिचेरीला जी फ्रेंचांची वखार होती, त्या वखारीचा प्रमुख हा मार्टिन होता. गोव्याच्या मुक्कामी असताना हा मनुची 2 वेळेस संभाजी महाराजांना पोर्तुगीजांचा वकील म्हणून भेटलाय. ही एक आश्चर्यकारक नोंद आहे. एकच परकीय व्यक्ती जो शिवाजी महाराजांनाही भेटतो आणि संभाजी महाराजांनाही भेटतो. ही इतिहासातली खरं तर दुर्मिळ गोष्ट आहे. इसवी सन 1687-88 ला ज्यावेळेस दक्षिणेमध्ये प्रचंड मोठी उलथापालथ झाली. औरंगजेबाने दक्षिणेमध्ये असलेलं आदिलशाहीचं आणि गोळकोंड्याचं राज्य संपवलं. मराठ्यांच्या विरोधामध्ये हा औरंगजेब तर प्रचंड प्रमाणामध्ये ताकद लावून होता, पण छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमापुढं औरंगजेबाचं काहीही चालत नव्हतं. या सर्व गोष्टी निकोला मनुचीनी लिहून ठेवलेल्या होत्या. पण दक्षिणेतलं एकूणच बदलतं वातावरण पाहता आणि अस्थिर वातावरण पाहता त्याला कुठेतरी भीती वाटली, की आपल्या लिखाणाला धक्का पोहोचेल, आपलं लिखाण नष्ट होईल. त्यामुळे निकोला मनुचीने आपलं सगळं लिखाणाचं साहित्य आणि चित्र व्हेनिसला पाठवायची ठरवली. या सर्व 56 चित्रांचा त्याचा जो अल्बम होता, त्याच्यामधलं एक फार वैशिष्ट्यपूर्ण चित्र आहे. 34च्या पुस्तकामध्ये असलेलं अश्वारूढ शिवाजी महाराजांचं जे चित्र आपण लहानपणापासून बघत आलोय, ते चित्र या निकोला मनुचीने गोळकोंड्याच्या काही स्थानिक चित्रकारांना हाताशी धरून काढलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्याच्या अवघ्या 4 ते 5 वर्षांनंतर काढलेलं हे चित्र, त्यातही शिवाजी महाराजांना घोड्यावर बसलेलं दाखवलेलं हे चित्र खरं तर वेगळं आहे आणि इतिहासातलं एकमेव शिवाजी महाराजांचं अस्सल घोड्यावर बसलेलं चित्र आहे. या मनुचीने जे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकासोबत त्यानं या 56 चित्रांचा जो सेट आहे तो लावला.
निकोला मनुचीचं हे पुस्तक स्टोरी ऑफ द मोगोर हे 2 भाषांमध्ये होतं. एक इटालियनमध्ये आणि एक पोर्तुगीज भाषेमध्ये. त्यानं ही दोन्ही पुस्तकं असे होते मोगल किंवा स्टोरी ऑफ द मोगोर आणि त्यासोबत तो 56 चित्रांचा बंच हे सर्व काही व्हेनिसला पाठवलं. तिकडे गेल्यानंतर 1705 साली एक जेसुइट पादरी होता फ्रान्सिस कात्रू आणि त्या कात्रूने निकोला मनुचीचं कोणत्याही प्रकारे त्याची परवानगी न घेता त्याच्या परस्परच हा ग्रंथ छापला. निकोला मनुचीला 1708 मध्ये ज्यावेळेस या गोष्टीची खबर लागली, त्यावेळेस निकोला मनुचीने त्याच्या विरोधामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर एक खटला भरला. माझं पुस्तक, मी लिखाण केलेलं पुस्तक माझ्या परस्पर इटलीमध्ये कुणीतरी दुसराच व्यक्ती प्रकाशित करतोय आणि त्याच्या खाली तो लेखक म्हणून त्याचं स्वतःचं नाव लावतोय. या गोष्टीविषयी निकोला मनुचीला प्रचंड चीड आली होती आणि त्यानं तो आंतरराष्ट्रीय पातळीवर खटला भरला आणि नशीब पहा तो खटला सुद्धा त्यानं जिंकला. मनुचीने ज्यावेळेस हा खटला जिंकला, त्यावेळेस त्यानं ही सर्व चित्र आणि पुस्तकं स्वतःच प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. 1909 साली सर्वात पहिल्यांदा इर्विन नावाच्या काही इतिहास अभ्यासकाने निकोला मनुचीच्या अस्सल कागदपत्रांचा अभ्यास करून स्टोरी ऑफ द मोगरचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं आणि हे भाषांतर करत असताना नशिबाने व्हेनिसमध्ये असलेल्या निकोला मनुचीच्या 56 चित्रांचा अल्बम त्याच्या हाती लागला आणि ज्यावेळेस त्याच्या हाती तो अल्बम लागला त्यावेळेस त्या 56 चित्रांपैकी औरंगजेब, शाहिस्तेखान, छत्रपती शिवाजी महाराज, मिर्झा राजे जयसिंग, दिलेर खान अशा काही सिलेक्टेड ऐतिहासिक व्यक्तींची चित्र त्यानं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये प्रकाशित केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं निकोला मनुचीने इसवी सन 1685-86 मध्ये गोलकोंड्याच्या मुक्कामी स्थानिक गोलकोंड्याच्या चित्रकारांना हाताशी धरून काढलेलं ते घोड्यावरचं अस्सल चित्र प्रकाशित होण्यासाठी 1909 साल उजाडावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या किंबहुना मराठ्यांच्या इतिहासावर, मुघलांच्या इतिहासावर, मराठ्यांच्या मुघलांच्या संघर्षावर ज्या पुस्तकात इतिहास लिहिण्यात आला आहे, ते पुस्तक 1708 साली आंतरराष्ट्रीय पातळीवर वादग्रस्त ठरतं. त्याच्यावर एक खटला भरण्यात येतो. तो खटला निकोला मोनुची जिंकतो आणि त्याच्यानंतर 1909ला त्या पुस्तकाचं पहिल्यांदा इंग्लिशमध्ये भाषांतर होतं आणि नंतर लोकांसाठी ते पुस्तक अभ्यासासाठी उपलब्ध होतं. ही किती विलक्षण गोष्ट आहे. भारताच्या बाहेर राहणारा 15व्या वर्षी व्हेनिसमधून पळून भारतात आलेला हा निकोला मनुची शिवाजी महाराजांना भेटतो. त्या भेटीचं पूर्ण वर्णन करून ठेवतो. एवढंच नाही तर शिवाजी महाराज घोड्यावर बसलेलं एकमेव अस्सल चित्र तो तयार करतो. हा निकोला मनुची जर शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी पुरंदरला आलाच नसता तर कदाचित बऱ्याचशा गोष्टी ज्या या निकोला मनुचीमुळे आपल्याला वाचायला मिळतात, पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं युरोपातल्या राजांविषयीचं काय ज्ञान होतं? शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये फिरंगी सैन्य काम करत होतं, त्यांचा रुबाब कसा होता? शिवाजी महाराजांची जगाच्या राजकारणाकडे बघण्याची दृष्टी काय होती? कदाचित या गोष्टींची उत्तरं आपल्याला कधीच मिळाली नसती. अशीच वेगळी माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल, छत्रपती शिवाजी महाराज, मराठ्यांचा किंवा भारताच्या इतिहासाविषयी कुठलीही वेगळी माहिती तुम्हाला जर हवी असेल, तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला सांगा आणि बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.